नीट पेपर फुटी प्रकरणानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीए मध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे। सूत्रांच्या माहितीनुसार एनटीए मधील तब्बल 47 अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो। पुढील एका महिन्यात एनटीएच्या पुनर्रचनेची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। तज्ञ समितीच्या शिफारशींवरती आधारित लीक प्रूफ परीक्षा व्यवस्था उभारण्यावर केंद्र सरकारचा भर असणार आहे। सध्या जेईई, नीट आणि सीयूईटी सह 15 ते 20 राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षा एनटीए मार्फत घेतल्या जात आहेत। या परीक्षांमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी हे मोठे बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळते आहे। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। शिवाजी, एनटीए वरती मोठा आरोप या पेपरफुटी प्रकरणात झालेला होता आणि आता केंद्र सरकार एनटीए संपूर्ण ढवळून काढणार असं दिसतंय। एनटीए मध्ये बदल्यांचा सिलसिला सुरू झालेला आहे। अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू झाल्या आहेत। काही अधिकाऱ्यांना निलंबित देखील केले जाण्याची शक्यता आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर ज्या एनटीए मध्ये भ्रष्टाचाराची कुर्ण इतके दिवस चरत होती, खात होती, ती कुर्ण जी आहेत ती उद्ध्वस्त करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून केलं जात आहे। आणि हा इम्पॅक्ट म्हणजे जनता रस्त्यावर उतरल्यानंतर, कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर झालेला हा इम्पॅक्ट आहे। त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर सरकारला कुठेतरी आपल्या जबाबदारीची जाणीव या आंदोलनातून करून दिलेली आहे। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्रीच व्हिडिओ जारी करत मोदीची गॅरंटी म्हणून प्रसिद्ध असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता सूत्र हाती घेतल्यानंतर एक प्रकारे शिक्षण मंत्रालयामधील ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचाराची कुर्ण आहे ते संपवण्याला आता सुरुवात केलेली आहे। ज्यांनी चुका केलेल्या आहेत त्यांना घरी जावं लागणार आहे। आणि त्याच्यामध्ये आता हे जे अधिकारी आहेत ज्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भामध्ये निष्काळजीपणा झाला त्यांच्या बदल्या ज्या आहेत त्या केल्या जात आहे। दुसरा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे ज्यांच्या नियंत्रणाखाली किंवा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंत्रालय सुरू होतं ते धर्मेंद्र प्रधान यांनी देखील जबाबदारी घेणं अपेक्षित आहे असं कॉक्रोच जनता पार्टीचं म्हणणं आहे। आणि ते देखील आता सरकार पूर्ण करतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या तरी एक महत्त्वाची बाब म्हणजे सरकारने आता ज्यांनी निष्काळजीपणा केलेला आहे त्यांना त्यांच्या बदल्या, त्यांना निलंबन असं सध्या सुरू केलेलं आहे। आणि सरकारने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुढे येत या संदर्भामध्ये भूमिका घेऊन कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। काल रात्रीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट व्हिडिओ देऊन मित्रांना म्हणजे फ्रेंड्स म्हणत लोकांना सांगितलं होतं की याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही। आणि आज जे आहे देशातील जनतेना कारवाई होताना पाहायला मिळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत। स्वतः शिक्षण मंत्रालयामध्ये निर्णय जे होताना पाहायला मिळतात। याचा अर्थ मोदींनी दिलेला शब्द जो आहे आज पूर्ण होताना पाहायला मिळतोय। अगदी शिवाजी, त्यामुळे नेमकं काय काय घडतंय आणि कशा प्रकारे हे एनटीए मध्ये कारवाई केली जाणार आहे आपल्याला बघावं लागेल। पुढच्या महिन्याभरात अनेक बदल दिसू शकतात। शिवाजी, तुमच्याकडनं अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।